काय म्हणते बघा. जय जय रघुवी सीताकांत जानकी भारत 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 ओम 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 म्हणते. ओम यदिदं किंच जगत् सर्वं प्राण एजति विस्तृतं महद्भयं वज्रमुद्यतं य ईत दूर मुतास्ते भवन्ति. ह्या उपनिषदाचं नाव आहे कठोपनिषद आणि हा तिसरा मंत्र आहे. तृतीय वल्लीमध्ये अशा वल्ली दिलेली असते. त्या वल्लीमध्ये हा तिसरा मंत्र. तर शेवटच्या मंत्रामध्ये हे असं सांगितलं होतं की तदेत रुची मन्यते अनिर्देशम परमम सुखम. की हे ऋषी सांगते की तू जा आणि तुला काय म्हटले बोलायचे ते यमाबरोबर बोल. माझं तुझं काय म्हटलं मी तुला यमाला देऊन टाकलं. तुझा नक्की हे करा म्हणते. तू जाण ते की यमाची काय तुला बोलायचं ते बोल. झालं. नक्की हे करण्याची तपस्या केली आणि सरळ गेले यमा. त्याच्याशी म्हटले मला तुमच्याशी बोलायचे. ते म्हटले 3 दिवस थांब मी बाहेर चाललो. 3 दिवस मुक्काम केला. 3 दिवसांना आले. चर्चा सुरू झाल्या. मोठी कथा आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. मग चर्चा सुरू झाल्या. ते म्हटलं की आमचे वडील यायचे नाही त्याच्या म्हाताऱ्या गाय दान देत होते. तर माझ्याची इच्छा म्हटले की मग मी वडिलांना म्हटलं आता म्हातारी गाय न कळणाऱ्या गाय न फलित जाणार अशा गाय तुम्ही दान देता मला कोणाला दान देणार तुम्ही सांगा. अहो मी म्हणतो चांगल्या गायचे चांगल्या दान द्या. तू म्हटलं शिकू नकोस मला एवढाच आहे मला बोलू नकोस मला शिकू नकोस. पुढचे म्हटले माझ्यावर खवळ. मग मला सांगा माझा काय अधिकार आहे का नाही त्यांना बोलायचा. ते म्हटले अनाधिकार चेष्टा केली की काय नाही. मग असं जर आहे तर मला वडिलांनी असं का बोललं. तर वडील मला म्हटले की जाते म्हटले तिकडे ते यमाला विचार म्हणजे तुला यमाला दिला. मग मी तुम्हाला विचारायला मला तुम्हाला काय सांगायचं साधी गोष्ट आहे का. मी जर तुम्हाला म्हटलं जाते या त्या तुझ्या चव्हाणला इथून मला नाही माहिती तर साधी पृथ्वीराज चव्हाणला भेटायची ताकद नाही. ही यमाला जाऊन भेटले म्हणजे तपस्या काय तरी या मुलांची. यमापशी गेले स्वच्छ झाली. यमाला सांगितलं सगळं हे. यमा म्हटलं ठीक आहे मी तुला ज्ञान देतो परंतु एवढ्या लवकर नाही. त्याच्या अगोदर मी काय काय देतो ते ऐक. ते सगळं ऐश्वर भूग अमुक तमुक तमुक ते म्हणले मला ऐकलं काय नको. मग काय पाहिजे म्हणजे सदैव स्थिर राहणारी शांती जर माझं वडिलांचं वैर कोणा कधी होऊ नये. 2-3 वर कोणा मागितले असं की मी तुम्हाला थोडासा पूर्वार्ध सांगतो थोडस माहिती सांगून. हे सगळं पुढे झाल्यावर पुढे खाली आले आणि खाली म्हणजे तृतीय वल्ली द्वितीय वल्लीमध्ये शेवट आले आणि द्वितीय वल्लीमध्ये ते सांगते ते म्हटले की कथम तू तद्विजानियाम किम किं भाती भातीवा किं भाती भातीवा. ठीक आहे बघ काहीतरी एक शेवटचं पहिलं आणि शेवटचं तसं होत राहतं. आधी जे होतं ते शेवटी राहतं बाकी मधलं सगळं निघून जात. का आधी जे होतं की नाही आधी तीच आधी राहतं सगळं निघून गेलं तेच राहतं. मध्ये फक्त हे माईक दिसतं म्हटलं तर त्याच्यातच मन सगळं आनंद घ्यायचा प्रयत्न करतं आणि त्यात आनंद नसतो सुख नसतं आणि शेवटी शांती सुद्धा मिळत नाही. हात गमवतो. ज्ञानी महात्मा जन असं करत नाही. ज्ञानी पुरुष असं करत नाही. म्हणून ते भगवंत म्हणजे परब्रह्म पुरुषोत्तम जो कोण आहे परमात्मा त्याच्याबरोबर अशी सर्वोपरी आणि अलौकिक असा आनंद आहे. त्याच्याबरोबर ते खेळत राहते आणि बाकीचे आहे आणि त्याबरोबर खेळत राहते संसाराबरोबर खेळत आणि त्या खेळण्यातून त्यांना दुःख आहे हे सुखामुळे त्यांना कळत नाही.
आता सुख आहे ना, त्यामुळे दुःख आहे हे त्यांना कळत नाही. आणि मग हे त्याच सुखात दुःख लपलेलं असतं, परंतु तिकडे त्यांचं कधी लक्ष होत नाही. मग तिकडे लक्ष जावं म्हणून हे ऋषी मुनी आणि हे भगवंताने सुद्धा वाणीनं आपलं बोट दाखवलं तिकडे, अंगुली निर्देश केला, म्हणजे बोट दाखवले तिकडे असं. मग जसा इशारा करून ज्याला कळत नाही त्याच्यासाठी वाणीने पुन्हा सुरुवात केली. त्याच्या पोराला नुसतं असं होतं, नुसतं असं केलं बस. त्याला नको नको म्हटलं तर ते हातात थोडा मागत नको म्हणतो नाही, माळीनं आमक करीन पोळीनं तरी बी नाही, ते आरडाओरडा करून भोंगा पसरून तीच पाहिजे. पण काय त्याला नुसतं एवढं केलं की बस संपलं. आणखी जर कळता असेल तर आपल्याला खात्री असते नाही, ते घेणारच नाही, काम संपलं, त्याला काय करायचं, बोलायची करायची गरज नाही. ज्ञानांचा हा टप्पावरचा, तुम्ही कितीही त्याला काय ही भोग दाखवा, परंतु तो भोगामध्ये रमणार नाही. न तैसुरामती बुधा असं पांडित्य त्याच्याकडे असं ज्ञान असतं की म्हटले ते त्याचा रमणार नाही. मग त्यात मुळीच रमणार नाही, कुठल्या तरी क्रियेने तो बाहेरच रमणार. म्हणून परमात्म स्वरूपाचं ज्ञान नक्की त्याला सांगते की परमात्म स्वरूपाचं ज्ञान परमेश्वराला अपरोक्ष रूपानंच जाणू शकतो. म्हणजे ज्ञानाच्या डोळ्यानंच ज्ञान प्राप्त करायचं असतं, डोळ्याच्या डोळ्यानं, देहाच्या डोळ्यानं. म्हणून ज्ञानाचा डोळे नसणाऱ्याला सुद्धा असतो. जसं सूरदास ऐकेन त्यांना कुठे डोळे नव्हते, होते की नाही सूरदासांना डोळे होते, पण झालं काय माहितीये का, एखादी बायको लय सुंदर होती आणि नवीन लग्न करून आणली होती दोघं, आणि देवळात गेली. ती सूरदासाला ती लईच आवडली. म्हणजे पूर्वीचा सूरदास, आधीचा कोण सूरदास, आधीचा कोण होता आपल्यासारखंच की, कोण होता आधीचा होता बिल्व मंगल, बरं का. आणि ती लई नवरी आवडली हो. आता देवळात जाताना सारखं देवाच्या पाया पडायचं, नंतर नवरी तोंडाकडे बघायचं, देवाच्या नवरी तोंडाकडे बघायचं. आणि कुठं देवळात त्याचा नमस्कार करता 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 एकदम त्याला झटका लागला होता ज्ञानाचा. काय करतोय तुम्ही, वजरले ते भविष्याची काय करतोय म्हणून झटका लागला. जसा झटका लागला तसा सुद्धा जागा झाला आणि घरी जाऊन बघतोय काय, बघा प्रेम बघा, दुसऱ्याची बाई, आणि असं डुकून बघतो. मग असा तिथून घरी गेला असं त्या कुठल्या देवतेने त्याला असं दृष्टांत दिला की म्हटले तू कोण आहे हेच तुला माहित नाही, म्हणून म्हटले असं तुझ्याकडून कृत्य झालं आणि आमचं तमकं झालं वगैरे, असं ते जीवनाचा उलटा पालट झाली. लगेच हात त्यांच्या घरी गेला नवरा नवरीचा, आणि नवरा कार्याकारण बाहेर कामाला गेला होता. हा म्हटला मला ओळखलं का, आमचं तमकं वगैरे आता घरात गेला बसलं. सुरुवात नावातले फार मोठी संस्कृती झाली, पण घरात गेली आणि मग तिला एकदम असं डोळे भरून बघितले. आपण म्हटले जरा ते आहेत का म्हणले, तर त्यावेळी विणकामाचं असतात ना, आपण तुम्ही कसं विणता, स्वेटर विणत काय असते ते आहे की नाही, तसल्या त्या स्त्रिया त्यावेळी काळाची विणकामाचे त्या वेगळ्या असायच्या. त्याला भरडी म्हणजे याची भरड जर असते की नाही, तशा भरड जरीचं त्या राजघराण्यातले विणकाम असतात ना ते, तर त्यांनी त्या स्त्रिया मागितल्या आणि त्यातली तिने आपलं काय कशाला मागतो कुणा काय देतो, ठीक आहे. आणि दिल्यानं आपलं ते खाली बसला होता, खालची ती असं ती टाकते ती मुंगी म्हणते त्याला, ते जेव्हा बसायचं 4 पायाचं चौरंगासारखं, पण मध्ये काटे असतो ते जेव्हा बसलेलं, आणि इकडे पाठ केली आणि तिलो मंगलनं दोन्ही दाबनं डोळ्यात घातले मागपर्यंत, भर 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 रक्त सुरू, सगळा घात रक्त काय सगळं आरडा ओरडा सगळा पळत लोक बघून ती दाबणं लागते डोळ्यातून. आणि त्याला सांगते झालं का सगळं दृश्य बघून
आता कुठल्या डोळ्यानं बघशील? मनाला सांगतो आता काय बघशील डोळ्यानं? आता म्हटले ज्याला कधी बघू शकत नाही त्यालाच आता बघत राहा. कारण हे जे दिसतंय म्हणले हे किती वर्ष बघत आलाय, पण ज्यानं हे बघायला पाठवलं त्याला कधी बघितलं. आता म्हणले ज्यानं डोळ्यांचे दिसत नाही त्यालाच बघत राहा. आणि तोच पुढे फार मोठा महान संत बिलो मंगल संत सूरदास झाला. खरं सांगितलं मी तुम्हाला. तर असा अपरोक्ष, परोक्ष म्हणजे काय त्याच्या डोळ्यानं, आणि अपरोक्ष म्हणजे काय ज्ञानाच्या डोळ्यानं. ज्ञानाच्या डोळ्यानं डोळ्यानं भगवंतांनी तुला सांगितले तिकडे नाही बघायचं, तिकडे आपलं डोळे फिरवलं काम संपलं. फोडायची गरज नाही. त्यांच्या जीवनात फार मोठ्या कथा आल्या त्या. साक्षात कृष्णाबरोबर कृष्णाने एकदा नाल्यात पडता पडता वाचीला ही धरून काठी धरून आमकं करून एका खड्ड्यातनं बाहेर काढलाय. आणि बरेच कथा आहेत बऱ्याच जीवनात त्यांच्या कथा आहेत. साक्षात कृष्णच राहिले बरोबर. आणि त्यांचं पुन्हा गायन ऐकायला लोक मोठमोठे यायचे सुद्धा. पण आणि पद तर कसली होती खतरनाक एकदम. आपल्याला शपथात मध्ये येते कधी कधी पद असे काय सूरदास नाही असे. तर आता कुठलं ज्ञान आहे? अपरोक्ष म्हणजे बिना डोळ्याचं हे ज्ञान. डोळ्यानं बघून बघून काय बघायचं तेच सांगितलं तुम्हाला. हागंदरी नाही किती वर्ष बघितलं आपण. येता जाता तर असं करून जावं लागत. तिथं केवढा मोठा फ्लॅट तयार चालला, तिथं आता जेवणार खाणार पिणार त्यांना नाही का होणार सगळं. आता नाही का होणार ना, नाही तुम्ही नाही वास्तू शांती केली ना. आपल्याला तेच म्हणायचे ते मलमूत्राचं शरीर आहे, पण गुरुनाथा दीक्षा देऊन वास्तू शांती केली. वास्तू शांती केली सगळं घाण की. म्हणजे कुणी एखाद्याचं कुणी ठरलेलं आपलं शरीर बघायला तर असं करतो आपण. असं मूळ मुद्दा काय? अपरोक्ष ज्ञान होण्यासाठी त्या परब्रह्म्याचं तुला काय करावं लागेल, तर तुला ज्ञानाचाच संग करावा लागेल. ज्ञानाच्याच प्रकाशानं तुला जावं लागेल, दुसऱ्या कुठल्या वाटेने नाही. आणि खूप सोपं आहे ते. कसं सोपं आहे सांगतो बघा. तशा भाषा सर्व विधम विभाती. हे बघ तशा भाषा नक्की आत्ताच्या जगामध्ये हे वस्तू दिसते त्या रात्रीच्या आमुष वेळ दिसतात. मग त्याला कारण कोण असतं म्हटले सूर्य. सूर्यात प्रकाश टाकायला कारण कोण असतं म्हणजे परमात्मा. त्याला काय म्हणायचं म्हणजे प्रकाशक. ठीक आहे. पण मला सांगा त्याच्यात कुठलं येते, त्याच्यात कुठून प्रकाश येते म्हटले आपोआप बास म्हटले. मग तेच सांगतोय तुला मी. तुला सुद्धा तू जर ज्ञानाचा दिवा घेऊन चालला तर आपोआप परमात्म्याला तू भेटते. का बरं? तर परमात्मा ज्याच्या विषयी तू जो मला आजपर्यंत विचारत आलाय त्याच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर सर्वात श्रेष्ठ आहे, सर्वात सूक्ष्म आहे. मी सर्वात सूक्ष्म एवढे ते बॅक्टेरिया घेऊन चालताना बघतो मी. त्यात काहीतरी शक्ती असल्याशिवाय चालत नाही, आत्मा असल्याशिवाय. आणि आज एवढा मोठा हाती चालतोय म्हणून त्याला सगळ्यात मोठा सर्वशक्तिमान म्हटलं. मला सांगायचं पुढचं लोक पण मी तुम्हाला आपली नुसतं कथा सांगतोय. बाकी सगळ्यात श्रेष्ठ पुढचा आहे श्लोक तो उघडला होता, पण मी मागं तुम्हाला कळवून सांगतो. असा जो भगवंत आहे सगळ्यात मोठा आहे, सगळ्यात सूक्ष्म आहे, सगळ्यात शक्तिमान आहे. पण त्याची मुख्य शाखा कुठून सुरू झाली तर म्हणजे ब्रह्म्यापासून. म्हणजे आपण कोण आहे मुख्य जन्माला कोणाला घातला आपल्याला. आणि आपल्यापासून पुन्हा बायको पोरं आमचं तमकं नवरा त्याला नाही झालं जग तयार. ह्याच्यातच ओळख पडलो, ह्याच सुख घेतलं, ह्याच्यातच पुन्हा दुःख करत गेलो. म्हणून ह्या ज्ञानाला तू प्राप्त कर. त्याला तुला ज्ञान झालं की त्याला ब्रह्मज्ञान म्हणते. तुला ज्ञान होणं आणि मग तुला पुन्हा भगवंताचं ज्ञान करायची ओढ लागेल.
आधी तू तुला ज्ञान करून घे आणि मग तुला कळेल की ईश्वर आहे तो कसा आहे काय, मग तुला आपोआप कळेल. आपल्याला ज्ञान झाल्याशिवाय ईश्वराचं ज्ञान होत आधी आपल्याला जिंकतो. किती सोपं आहे. आधी तुला जिंकून मग तू ईश्वराच्या वाटेवर ये, मग तुला ते ज्ञान झालं की मग तो कसा आनंद होतो. हे आपल्याला होण्यासाठी, तसं होण्यासाठी आपण गुरु त्याकडे गेलो. पहिला कोण आहे की ब्रह्मा म्हणजे आपण. ब्रह्मा म्हणजे असं ना चार मुखाचा प्रकार. ब्रह्मा म्हणजे आपण. आणि मग शिकणं सुरुवात होते. त्याच्यातनं हे पोट विभाग सुरू झाले. अवांतर करा म्हणते ती. मग त्याला वेगवेगळ्या शाखा. मग देव कुठले? डोळे आले, जीव आले, ज्ञानेंद्रिय देव आले. आपण मांडले बाहेर सुटून चाललो देवळात. त्याने ही देवता दिले. आता हा डोळ्याला दिसते म्हटलं त्याच्या अधिष्ठात्री देवता कोणीतरी. ती अधिष्ठात्री देवता ती कृपा केल्याशिवाय आपल्याला येऊ शकत नाही. काय मेन लाईनचं तर कुणी पाणी भरू शकत नाही. मेन लाईन नळ काढणंच भरू शकतो. पण मेन लाईन मध्ये असल्याशिवाय ह्या लाईनला येत नाही. तसं मेन अधिष्ठात्री देवता असल्याशिवाय डोळ्यात आपल्या दिसू शकत नाही. कानानं ऐकू येऊ शकत नाही. नाकानं प्राणवायू अश्विनी बंधूपर्यंत जाऊ शकत नाही. अश्विनी बंधू देवतांचे वैद्य तिथपर्यंत जाऊ शकत नाही. तसंच जीव जे आहे, अग्निदेवता जे आहे, वाणी देवता आहे, वायू देवता आहे, सरस्वती देवता आहे, गणेश देवता आहे, या बुद्धीची देवता आहे, त्याचे हे देवता आहे. आपण स्थापित कधीच्या देवताकडे लक्ष नाही. आपण चालू भांडवल गणपती. काय करावं अज्ञान ह्या मग सांगा. म्हणजे आपल्यातले जे देवता आहेत त्याला पहिला नमस्कार कर. आणि म्हणून ती पुन्हा देवता झाली की पुन्हा पितर झाले की पुन्हा मनुष्य योनी, त्याच्यानंतर खालची येते पशु पक्ष्यांची योनी, त्याच्या खाली पुन्हा क्रमाने नीच योनी, खालच्या योनी. म्हणजे ह्या योनीमध्ये असं ब्रह्मांड रूप जे आहे की नाही, एखादा पिंपळ आहे, पिंपळाला किती पाणी होती, अशा योनी आहेत सगळ्यांची. पिंपळ वृक्ष कसा आहे, त्याला लक्षात की पाणी पाण्याचं म्हणजे अनादिकालापासून तिथे जात आहे वृक्ष. त्याला अश्वतम प्रावचिंदाची प्रणाली असते. अशी सांगायची. तुला सांगायची तात्पर्य काय आहे की हे बघ, ह्या जगातून माझ्याकडे येण्यासाठी जग घेऊन कुणी आलेलं आहे असं कधी झालेलं नाही. वस्तू घेऊन कुणी आलाय असं झालेलं नाही. स्वतःला घेऊन कुणी आलाय असंही झालेलं नाही. स्वतःला मिटवल्याशिवाय म्हटलं माझ्यापर्यंत येता येत नाही. म्हणून मी त्याच्यासाठी स्वतःला मिटवण्यासाठी मी तुला एक उदाहरण सांगतो. म्हणजे सांगा आता हा श्लोक सुरू होतो. आता हा श्लोक सुरू होतो बघा. एवढा वेळ असला श्लोकाचा तार 5 मिनिटाचा म्हटले. यदिदं किं जगत सर्वं प्राणिजति नित्यं महत्त्वं वज्रमुद्यतं एतत् विदुं मुतास्ते भवन्ति. काय म्हणलंय, भयाद दस्याग्नि तपति, भयाद तपति सूर्य, भयाद इंद्रस्य, वायुस्य मृत्यूर्धावती पंचम. ह्या मृत्यू लोकात सगळ्याला कुठली ना कुठली भीती आहे. बिना भीतीचा मृत्यू लोकात कोण? मग भीती रहित असा कोण नाही. असं काहीतरी होईल का कधी जेव्हा नक्की कुठेतरी अपवाद असतोच का नाही. इकडे तिकडे पण कुठेतरी जेव्हा अपवाद असतो बघा. म्हटले आहे की कुठे आहे म्हटले एकच अपवाद आहे. म्हटले कोण? म्हटले एक आहे परमेश्वर आणि दुसरे आहेत म्हणजे परमेश्वराला जाणलेले ब्रह्मतत्वात खेळणारे संत, ब्रह्मानंदात खेळणारे संत, म्हणजे आपल्या स्वानंदात खेळणारे संत, तो आनंदात खेळणारे संत. एवढेच अपवाद आहेत. कारण तू म्हणतोय काय, त्या सृष्टीमध्ये भीतीनच सगळं चालतं. नगोबाईचे आलं असतील, नगोबाईचे पप्पा मारतील, नगोबाईची आमची इकडे बघतील, नगोबाईचे आमचं असेल, सगळं भीतीच आहे. कोणाला खायची भीती, द्यायची भीती, मरण्याची भीती, सगळ्याची सगळी भीतीच आहे. पण दिवसातनं कितीतरी कामं ते भीती कुठेच करतो. म्हटलं उपनिषद लोक आहे समजायला लय अवघड असतो. फार सोपा करायचा प्रयत्न करतो.
म्हणले प्रत्येक जीव इथं भीतीने चालतो. प्रत्येक जीव कुठल्या ना कुठल्या भीतीने चालतो. कुठली का होईना पण भीती. मग याला अपवाद कोण आहे का म्हटले? हो आहे. म्हटले कोण? संत. कसं काय? त्यांना म्हटले कशी भीती का बस कसं होईल? काय भीती नाही म्हटलं सांगतो की. म्हटले माझी 2 रूप आहेत. एक उग्र आणि दुसरं प्रेमळ. एक उग्र दुसरं तर प्रेमळ रूप म्हटले संताला मिळालं माझं. आणि उग्र रूप सगळ्याला मिळालेलं. म्हणून मी जेवढा परम दयाळू आहे तेवढाच महान भयरूप सुद्धा आहे. महान भय काल सांगितलं ना. आज मला नको बाबा ते पहिलं मोडच होते रूप. मी महान भयरूप सुद्धा आहे. बहुरूपी नाही, बहिरूप सुद्धा आहे. भयरूप आहे. लहान मोठे सगळे कुणीही असो माझ्यापासून मधले सतर्क असते. भगवंत म्हणतो कुणी बी असो मला बघितलं सगळे सतर्क असतो. कसं तर म्हटले जसं एखादं वज्र सोडलं वज्र तर ते वज्र म्हटले जाऊन बरोबर धाड पण तिथे लागतं. म्हणजे या युगात किती लोक आहेत एक नाही, कितीतरी लोक आहेत ज्या युगात असतात. कितीतरी आरोप करत आहेत. पण नेमका मृत्यू त्याच्याच घरात जातो. किती ऍड्रेस आपला ढकलो तिथं शेजारी आजारी पडलाय आणि त्या आजारासाठी डॉक्टर आणायला गेलाय पोराला. तर पोराला तिथे अटॅक आला. तिथे गेला. तिकीट काढते 6 महिन्यापूर्वी तिकीट काढते कंडक्टर. तिकीट काढून आता देतोय आता हात करतोय तिथं अटॅक आला. ती इष्टी तशीच पुन्हा तिथनच दवाखान्यात कोरेगावला पडली. पेशंट सकाळ म्हणजे सांगायचं त्यांना असं की तिथे सगळीच नीती. आणि म्हणून ज्या प्रकारे त्या नियमांचं जो कोणी उल्लंघन करतो आज्ञा पालनामध्ये जो नियुक्त राहतो त्याला परब्रह्म सहज तो परब्रह्माला सहज जाणू शकतो. आणि मग ते तत्वज्ञ पुरुष अमर होऊन जाते. हे तत्वज्ञानी पुरुष अमर होते. पुन्हा एकदा सांगतो तिथे सगळेच भीतीनं करतील. लहान असो ते मोठे असो. लय अवघड असते करता उपनस समजायला. सांगतो आता नीट बघा माझ्याकडे. एवढा व्यवहार असतो उपनिषद. शब्दाचा प्रयोग करतो. वेद घेतो भगवंताचे अखंड स्मरण फालतूक बोलत नाही. इशारा बी करत नाही. एवढं भुवयाचं नाही कशाच नाही. याचं नाव उपनिषद. त्याला किती वेळ लागला देवाला भेटायला विचार करा तुम्ही. म्हणजे काय असते त्रिबंध लागत असतो. हे साधन करता करता पण तुमच्यानं होतं. हा त्रिबंध लागलेला असतो. त्रिबंध म्हणजे नेहमीची जागा माल खेचलेली असते. प्राण सूक्ष्म असतो आणि मुलाधार आपलं खेचलेली असते. आपोआपच खेचत आपोआपच ओढलेली असते. दिंडी एक आणि प्राण सूक्ष्म असतो. पुन्हा ते आपोआप सहजच होतं. पुन्हा फक्त दिंडी जागा खेचली नसते. आणि प्राण सूक्ष्म चालला की नाही माहित नसतं. आपल्या प्राणावर काम चालत असतं. बाहेरचा घेत नाही सोडत नाही. त्यावेळी इंद्रिय नाही मरून पडल्यासाठी जगत होते. त्यांना कुठलं आकर्षण नसतं विषयांचं.
पण उगीच उदास बी नसते ती. आत फार आनंद असतो. म्हणजे राजाची पोरं बाहेर येत नसती पण आत दिवाळी असते त्या. आपली पोरांना काय दिवाळी तर नसती, बाहेर लंगी फटाकडे बोलावतात निघून गेले. तसं असते राजाच्या घरची इंद्रिय असते. त्याला महाराजा म्हणजे महाराज. म्हणजे काही न बाहेरचं विषय सगळं का आतमध्ये ब्रह्मरस बसते. रस वैरसा असा आत्मा. आणि मग अशा स्थितीमध्ये ती भगवंताची वाणी कानावर येते. आपण ती उकलते, त्या उकलते ऐकून डोळे बंद असते. हो तेवढंच बोलतो. म्हणजे कुठनं तरी त्याला काय एकदम बोलणं झालं का श्वास टाकला. हो हो काय म्हणते उपनिषद म्हणते, ज्या प्रकारे हातामध्ये वज्र घेतलं, हातामध्ये ज्या प्रकारे वज्र घेतले आणि ते कधीच चुकत नाही असं अचूक ठिकाण घेतं, अशा भगवंताला बघून, अशा भगवंताला बघून त्यांचे असलेले हे मागाशी ब्रह्मा विपाल हे सगळे जे काय सांगितले हे देव पितर मनुष्य पशु पक्षी नीच सगळे आपोआप आपल्या आपल्या कामाला लागतात. कारण हातात वज्र आहे म्हटलं यथाविधी. म्हणजे आज्ञा पालनात तत्पर असते. जसं की राजाचे शिपाई असतात की नाही ते आज्ञा पालन जसं करतात तसं हे देवता वगैरे असे आज्ञा पालन करत असतात आणि सदैव नियमाच्या नुसार त्या परमेश्वराच्या आज्ञा पालनानुसार राहते. सदैव आज्ञा पालनात राहिल्यानंतर दासबोधाचे पूर्वी येते की जो गुरुच्या फक्त आज्ञेत राहतो, आज्ञा पालनात राहतो, त्याला बाकीची श्रेष्ठ सेवा आहे, त्याला बाकी काय करावं लागत नाही. न करता गुरु संतुष्ट होतो म्हटलं. तर सदैव असा तो आज्ञा पालनात राहिल्यामुळं आज ना उद्या भगवंत त्या समोर येतो. जसं कुणीचं सेवेला सत्य बापून त्याचं सेवक नसतं. अरे वा म्हणजे एकदा तरी आम्ही त्याला हाताला लावणार, उराला लावणार, तोंड लावणार माहित नाही. अरे वा शाबास वा बढिया. म्हणजे एकदा तरी आम्हाला बापूंचं दर्शन होणारच नाही असं मात्र असेल. एकदा तरी बोलणं होणारच का नाही. तसं एकदा तरी त्या भक्ताला भगवंत दिसतोच का नाही. का नाही होणार. इकडे जात असेल, तिकडे जात असेल, तिकडचा कार्यक्रम झाला, इकडे चालला, कुठेतरी एकदा तरी ती येणारच का नाही. साईज्य लोकात असं तो माझा भक्त राहतो तेव्हा त्याला एकदा ती माझं दर्शन होतं. दर्शन झाल्यानंतर तो आधी आज्ञा पालनात राहतो त्यामुळे त्याला दर्शन होतं. आणि जो आधी आज्ञा पालनात राहिल्यामुळे दर्शन होतं तो पुन्हा आज्ञा मोडेल का. आता झालं दर्शन, आता काय नाही, आपण निवांत आपलं मुख्य लोकात राहून 2-3 लग्न करतो आणि निवांत आपलं गाड्या बिड्या घेऊन फिरतो. असं करेल का नाही. आज्ञा पालनात राहिल्यामुळं तो पुन्हा माझ्या दर्शनाला प्राप्त होऊन पुन्हा तत्वज्ञ पुरुष होतो. तत्व ज्ञानी. तत्वज्ञ म्हणजे तत्वज्ञानी म्हणजे तत्वच तो असतो, तत्वच जगतो. बाकीचं फक्त बस ते म्हणजे का आपलं हाय व्यक्ती यंत्र त्याच्या बरोबर असत. आता तत्वज्ञ म्हणून पुरुष जगतो तो. समजून घ्या उपनिषद. असा तत्वज्ञ पुरुष म्हणून तो जगतो आणि तत्वज्ञ पुरुष तो जगत असल्यामुळं जसं भगवंताचा मृत्यू होत नाही तसं ते सुद्धा म्हणतो माझा मृत्यू होत नाही. मी अमर आहे कारण मी अमर तत्वाची अमर तत्वाची ओळख आहे. अमर तत्व मी आहे, अमर तत्वाचाच अंश आहे. म्हणून हा तत्वज्ञ पुरुष पुन्हा अमरच होऊन जातात. अजन्म आहे अमर व्यर्थ चिंतित असा अमर तत्वामध्ये तो खेळत असल्यामुळं जन्म आणि मृत्यू, जन्म आणि मृत्यू, जन्म आणि मृत्यू ट्रेनची टाकायची की नाही तर त्याची पुढे चालली ते. पण आपण जर मोजायची म्हणली तर आधी किती स्लो न जाऊ देत
पण मोजायचे म्हटले की 1 2 3 4 5 संपतो एकदम दुसरे लागते असतो. असा हा जन्म पुन्हा मनुष्य योनी संपली की हा गतीनं जात असतो. कुत्रे संपली की योनी असं शास्त्र मग हा गतीनं जात असतो. परंतु अमर पुरुषाचं जन्म आणि मृत्यूच्या चक्राला तो खतम करून टाकतो. आणि खतम करून टाकल्यानंतर पुन्हा जो तो माझ्याशी संबंधित राहतो ते खरं प्रेम आहे. पुन्हा जी माझ्याशी त्याचा संबंध आहे का नाही जन्म मृत्यू सुटल्यावर तो खरा संबंध आहे. जसं आमचा बघून तसे खरा संबंध का ते आता आमचा सगळ्यांचा संबंध संपला. मला भाऊ नाही, मला आई नाही, मला बाप नाही, मला अमुक नाही, मला तमुक नाही, मला संबंध संपला. ठीक आहे ना. असं का अरे मला तर देहच नाही. आणि मग ही समोर काय बसले की हे बसलाय. तुम्ही कुठे आहे मग पुढं आम्ही कुठे आहे ते पण आम्ही ते नाही हे आम्हाला माहित आहे. मग तुम्ही कुठे आहे जिथं देव तिथं आम्ही जिथे आम्ही तिथे संत तिथे हरिहरी तिथे संत. तुम्ही कुठे आहे पुढं खेळ डाव एक आमच्या बरोबर. तुम्ही काय करता तुला काय सांगू शकता का बरं. अरे शब्द भगवंतापर्यंत पोचत नाही किती ओरड तो काय खाली येत नाही. कसं काय अरे भगवंताचाच एक दूत म्हणून कोण आहे सूर्य दुसरा चंद्र. तू ओरड बरोबर तुझ्या घरदारती येते का एक थोडं एक फुटभर खाली. तो जर खाली येत नाही तर त्याला प्रकाश देणारा परमात्मा कुठं खाली. जय जय दिलं सांगितलं काय बघितलं स्त्रियाबाई डोळे उघडून. दिलं ना सांगितलं ना त्यांनी. कुठून आले खाली कुठून पहिल्याकडनं इकडून कुठून आले. तू किती काय तुला वर जावं लागल तू खालीच रमतोय. मी खाली येणार नाही. कोण म्हणते परमात्मा तुला वर यावं लागल का तर खालचं सुख जन्माला लागतं वरचं सुख खतम करून टाकतो. जन्म मृत्यू खतम करतो. म्हणून बघ काय भयादशाग्नि तपती भयात तपती सूर्य भयात वायुष्य मृत्यू धावती पंचमाते बघच्या ऐक नक्कीच्या तुला काही वर्णन करून सांगतो. सर्वावर शासन करणारा परमात्मा आहे. सर्वाला नियंत्रणामध्ये ठेवणार आहे. सर्वाला नियमानुसार जे काय मिळेल तेवढं देणार आहे. अशा परमेश्वराच्या भयानं तुला सांगतो अग्नीचा तापतो म्हणजे अग्नीचं काम काय आहे तपन देणं. अग्नी सुद्धा म्हटले आपलं मर्यादा सोडत नाही. दुसरं त्याच्याच भीतीनं सूर्य तापतो. त्याच्याच भीतीनं इंद्र वायू आणि 5वा मृत्यू ह्या देवता पळत पळत कामाला जाते. मृत्यू पळत घेऊन जातो. इंद्र पळत पळत वर्ष करून जातो. जीवनशक्ती प्रदान करणार आहे. म्हणून जीवाच्या शरीराचा अंत करणं हे मृत्यूचं काम आहे. तसं इथं पालन करणं सुद्धा एक कुठल्या तरी देवतेचं काम आहे. असं इत्यादी जे काय आहे आपलं काम सावधानीपूर्वक ते करते. कमाला का करते बघा तर नीट आहे. उपनिषद सूत्रात बोलते मला सांगितलं उपनिषद कसं ऐकायचं असतं. जसे पूर्वी बसणे तेव्हा ती वाणी सिलेक्ट होत जाते.
आपलं आपलं काम सावधानीपूर्वक करतो. दुपारी आम्ही प्रसाद सगळी घेतोय आणि ह्याच्याकडे नुसता तो डबा लिंबाच्या लोणच्याचा उघडा राहिलाय, तर मी तो झाकला नुसतं ती एक नजर टाकली तर ती तेवढंच कळलं की हो हे आपलं काम होतं तुमच्या काकांनी केलं. म्हणजे तुमच्याकडून जरी राहिलं काहीतरी तो भगवंत उणीव पुरी करून देतो. सारांश काय की संपूर्ण जगामध्ये देव समुदायाच्या द्वारा सगळी कामं नियमित रूपाने संपन्न होताना आपण बघतोय का नाही. आमच्या गावाकडून ते कार्य, समखेताकडून, डोळ्याकडून ते कार्य, कानाकडून ते कार्य, नाकाकडून ते कार्य, इंडियाकडून ते कार्य, याकडून ते कार्य, प्रत्येकाकडून आपलं आपलं कार्य. अहो नुसतं खात गेलो ना आपण सत्सल नाही गेलो तरी सुद्धा ते कार्य, ते गुढादाराचं सुद्धा एक कार्य सांगितले त्यांनी. त्या सुद्धा त्याच्यात कर्मेंद्रिय ह्याच्यात मोठे ते सुद्धा कार्य व्यवस्थित नाही झालं तर सहा. तर इतक्या त्या देवता पिंडातल्या आणि ब्रह्मांडातल्या कार्य करते. नचिकेताचं चारायचं हे सगळे माझ्या दृष्टीनं काम करते. चार सांगतोय तुम्हाला एका वाक्यात, पण त्याचा माहिती असावी कसं करू शकतो. हे सगळे माझ्या भीतीनं काम करते. न ताण दुखते आमका आहे टंकायचं पण जायचे का करू नाका काम करून आपलं तुमचं असलं बरोबर. ही भीती वेगळी, भगवंताची भीती देवताना ही वेगळी. काय आहे ती भीती बघा. तो सर्वशक्तिमान सर्वेश्वर आहे आणि सर्वांचा शासक आहे, सर्वांचा नियंता आहे. आणि तो असा परमेश्वर अमोघ शासन, अमोघ शासनानं हे चाललेलं आहे. आता अमोघ शब्द किती महत्वाचा आहे किती ह्याला हे माझ्या आज्ञेत राहिले. वेदाज्ञा त्याला म्हणतो. हे माझ्या वेदाज्ञेत राहिले. राहण्याचा प्रयत्न केला, अनेक वेळा घसरले तरीही राहण्याचा प्रयत्न केला. घसरले तेव्हा चित्तानं दुःख व्यक्त केलं, पुन्हा राहण्याचा प्रयत्न केला. पुन्हा घसरले, पुन्हा त्यांना राहण्याची इच्छा आहे म्हणून मी एखाद्या योग्याचा संग दिला. पुन्हा घसरले, ते जेवढा वेळ घसरतील तेवढ्या वेळ मी त्यांची परीक्षा घेतोय. ते पुन्हा घसरले, पुन्हा त्यांना वेगवेगळा संघ देऊन उभं केलं. पुन्हा मी परीक्षा घेतली, पुन्हा आमलीत राहायचा त्यांनी प्रयत्न केला, पुन्हा घसरले. ते घसरत जाते, परीक्षा घेते, ते तेवढे निश्चय आहेत. कुठल्या ना कुठल्या सुखात ते घसरते, कुठल्या ना कुठल्या वासनेनं ते घसरते. पण आज्ञेत राहायची इच्छा आहे. एका बाजूला मी आवडतोय, दुसऱ्या बाजूला हे विषय सुटणार, दुसऱ्या बाजूला सुख सुटेना. पण तरी सुद्धा त्यांनी कसोटीनं प्रयत्न लावला. शेवटी त्यांचा विवेक जागा करणारा किंवा विवेक जागा झालेला कुणीतरी मिळाला आणि यथाशक्तीचे इंद्रियांची डगर तोडून वर चढले. अच्छा, पुन्हा त्यांच्या संगतीत राहता 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 आज्ञापालन करता करता एक दिवस मला असं वाटलं की नाही आता एकदा तरी यांना भेटूया. मग मी त्यांना भेटलो. त्याला म्हणायचा आत्मसाक्षात्कार किंवा भगवत साक्षात्कार. मग मी त्यांना भेटलोच एकदा. मी परमेश्वर भेटल्यानंतर पुन्हा आता मी भेटलो आणि संपलं, गेलो. मला माझ्या ठिकाणी जायचंय की नाही, मी गेलो, मी भेटलो आणि पुन्हा जसं आपण कुठेतरी भेटतो, तुम्ही तुमच्या माया पण भेटलो. त्या जेव्हा योग उच्च होता का कुठेतरी भेटले पण गेलो, पण भेटलो ना. आणि मग मी आठवडाभर सांगितलं होतं मी आठवडाभर कोणाला भेटणार नाही, पण भेटलो. तसं सगळी म्हणते भगवंत भेटणार नाही, पण भेटला. कारण तो तुझ्यात आहे, कारण तो तुझ्यात आहे, कारण तो तुझ्यात आहे, कारण तो तुझ्यात आहे. बाहेर नाही, बाहेर नाही तर तयार कसं झालं, आपोआप झाला. कुणीतरी ह्याला सगळं मटेरियल एवढ्याची जमतच ना. कुणी मटेरियल बसले आहे, हाडाचं मटेरियल, नाड्याचं मटेरियल, चमडीचं मटेरियल, ह्याचं मटेरियल, रक्त आमकन तमकन तीन 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 तीन
कुणीतरी त्या आकाराला आम्ही शोधणारा दुसरा बाहेर आहे तो भेटल्यानंतर त्याच्या प्रेमात इकडचं सगळं कचरा वाटू लागला. इकडचा सगळा कचरा झाला किंवा इकडचं सगळं स्वप्न. त्यामुळे इकडच्यातला जो रस आहे तो सगळा संपला आणि तिकडचा आनंद येऊ लागला. कशाचा? सत्याचा आनंद येऊ लागला. सत्याचा आनंद येऊ लागल्यामुळे चित्त तेजातच रमायला लागलं. त्याला म्हणायचं सत्चित्त चित्तच म्हणता नाही लागलं. चित्तच तर राहायचं म्हणून राहायचं, बाकी कर्मच नाही. त्या लोकांचं कर्म नाही का? ते त्यांना घेतलंच आवडतं आणि आम्हाला तिथलं आवडतं. त्यांना खालचं आवडतं, आम्हाला वरचं आवडतं. त्यामुळे हे विषयाचा परमात्मा आहे. तुझा तुझही ना रामा मजकंत येईना की देवा मला संताशिवाय जर करमत नाही तर भगवंताशिवाय माझी काय स्थिती होईल. म्हणून हे असं सांगितले की उदासीन वाटते आता जाऊ कोणीकडे असं समर्थन म्हटले. फक्त मला करमत नाही रामाचा. म्हणून तू असं कर की तुझे एक असं निश्चित स्थान मला दे, आपण दोघं तिथे राहू. म्हणून तो निश्चित स्थान आहे एकांतवास. म्हणून संत एकांतवासात राहते आणि बाकीचे लोकांतात राहते. बाकीच्यांना करमत नाही तेव्हा ते बाहेर जाऊन तवाट्यावर काय चाललं ना विषय सगळं नाही तर ऐकतेच तरी, नाही तर कुणा तरी माफ करते ती, नाही तर कुणा तरी बोलत बसते तुझं. पण ज्ञानी पुरुष नाही. ज्ञानी पुरुष नाही. जसं सरकारी अफसर असू नाही तर सरकारी शिपाई असू, वर्ण ऑर्डर आल्याशिवाय गोळी मारायची नाही. काय ऑर्डर शिवाय गोळी चालवायची नाही. 100 गोळ्या असून असं तुमचं असं मॅगझिन कारतूस बरं जातो कंबरेला दोन्ही बाजूला पॅक असतो, पण गोळी मारायची नाही कुणी द्यायचं. तसं अंतर्मुख झालेला पुरुष कार्यकारण बोलतो नाही तर बोलत नाही. पुढं कारण असलं तरी बोलत नाही. त्याला त्याचं नाव छात्र नाही. किती कारण असेल तर आकारण असेल काय असेल असा जो आहे तो त्या पुरुषाला हे ज्ञान कळतं, बाकीच्याला नाही असं सांगितलं. ज्याच्या आतमध्ये खेचलेले मौन आणि शांत आणि ईश्वरच क्रिय वाटतो त्याच्या आज्ञेत राहायचा आटोकाट प्रयत्न करतो. घसरला तरी प्रयत्न करतो, घसरला तरी प्रयत्न करतो, घसरला तरी प्रयत्न करतो आणि घसरलेल्याची निंदा करतो. म्हणजे आज जो घसरली का इंद्रिय किंवा विषाम कथम म्हणतो त्याची निंदा करतो, त्यांना म्हणतो नालायक. ओम शांत. पुन्हा मला आवडणार नाही, पुन्हा मला खासणार नाही. पुन्हा प्रयत्न करतो, पुन्हा प्रयत्न करतो, पुन्हा प्रयत्न करतो. म्हणजे भगवंताने आपल्याला 100 वर्ष आपल्याला फक्त कधी मार्च आणि ऑक्टोबरला दिला की नाही संधी. भगवंतांनी 24 तास संधी दिली. घसरलाच पुन्हा उभा राहा, घसरलाच पुन्हा उभा राहा, मी आहे तिच्या बरोबर. घसरलाच पुन्हा उभा राहा, संत आहे तिच्या बरोबर. घसरलाच पुन्हा उभा राहा. बस तू किती वेळा घसरतो, किती वेळा बस मी दिलेल्या आयुष्यात एकदा तरी उभा राहा आणि एकदा तरी मला दर्शन कर आणि मग खुशाल. प्रेमाच्या भीतीनं हे सूर्य आणि चंद्रमा आहेत. कशाच्या? प्रेमाची भीती आहे. हे मुख्य सूत्र सांगायचं आज मला तुम्हाला. सूर्य काय म्हणजे अरे जा तिकडे काय नाही आज उगवणारच नाही, जा काय करायचं कर. मग मी हजारो लाखो वर्ष उगवतून मावतो. पण भगवंतांनी सांगितलं नाही, प्रेमाच्या भीतीनं कार्य करणारे वेगळे असते. तसं आम्ही आहे की नाही, आहे की नाही. हरभरा काढायला आलाय, गहू काढून झालाय, हे झाले आठवडा रानात जायचं होत नाही. पूजेला तितका वेळ झाला, गजू तितका झाला, तिचा तितकं झाला, आता संधीची वेळ झाली, आता सध्याची वेळ झाली, आता त्याची वेळ झाली, आता ह्याची वेळ झाली. आता माझं वय हे का म्हणजे एक साधारण म्हणजे झाडावर सोडून फुलं काढायचं. पण वयाकडे कोण बघतो? मी करणं अखंड आहे, अखंड करणं आहे का मी अमर आत्मा. तो आपल्या निवास जाऊन देवासाठी फुलं झाडत बसतो. अरे पण तुझं स्टेटस काय आहे की नाही. लोक त्या बुवाला फुलं पाहिजे असं म्हणतील ना. त्याला काय माहिती का ब्रह्मतत्वात खेळणारा कुठला मुकून काही नाही. कुणाची रानात जायचं, कुणाची फुलं कुणाला नाही त्याचं सोडून आणायचं, मी सोडून आणायचं. खुशाल मला बघते थोडं वस्ती कशी का म्हणजे सकाळी तिथं कोणा काय बसतो. तो रानात येणारा रानात जन्माचा माणूस मला भेटला जिथून तेव्हा वावरात फिरून त्यांनी फुलं करतो. माझा असा दोन विषय आहे की ईशा वाक्य बस हे सगळं भगवंत काय म्हटलं इथं पहिल्या श्लोकात सांगितलं. ईशा
हे सगळं इथं भगवंतच आहे. तुम्ही फक्त हे तुमच्यासाठी खरेदी करत बसलाय. मग बांधा थडगी, राहायचं, यायचं. म्हणून ऋषी मुनींच्या झोपड्या होत्या, आता बनले काय, कोठी काय, महल काय, काय 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 काय. त्याच्यातून हे असं धर्मात गेले, ह्याच अडकत गेले. आपण ह्याचं अडकायचं नाही का? म्हणून तुला उपनिषद सांगितलं, कोण कोण? सूर्य, चंद्र, ऐक नाही, मृत्यू, ऐक ना, इंद्र, वायू, हे माझ्या भीतीने काम करतेच म्हटले. पण भीती कसली सांगितली. तसं तुम्हाला आम्हाला घरच्यांच्या प्रेमाची भीती जर वाटली काय व्हायचं? मग व्हॅलेंटाईन डे साजरा करायची काय गरज आहे? नाही नाही काका संदेश वगैरे, काका मला बस नको नको बाबा, लगे घरात गाडी असते. आता मला होणार की बाळायचं, पण तरी आपण दटवायचं, जाऊ दे येऊ नको, खेळायला ते थांब, तिथे थांब, संपलं. हात पाय धुवून सगळं फक्त बघणार, काका हसायचीच वेळ आहे, त्याचा हात लागेल लगेच त्याने पोटवर करायचं, इथलं मुख घेत बसायचं. राजू नाही, आम्हाला भीती वाटते, आम्हाला काय करणार, असं स्वतःच बोलत राहा. म्हणून भगवंतांनी उपनिषद सांगितलं पंचपंचामध्ये नचिकेता आहे, हे सगळं चाललं की हे श्रेष्ठ जे आहेत का नाही, माझ्या प्रेमाच्या भीतीत आहेत, आणि बाकीचे नुसते भीतीत आहेत. हे त्याला मृत्यूचं भ्या, ह्याला बायको पळून जायचं भ्या, ह्याला नवरा मारायचं भ्या, ह्याला त्याचं भ्या, याला त्याचं भ्या, याला त्याचं भ्या, त्याला त्याचं भ्या. पण खरी माझ्या भीतीतली ती प्रेमाच्या भीतीतली आहे. प्रेमाच्या भीतीतली भीती खरी भीती काय काय बोलून काय त्याला अटॅक येतो इथं म्हणते, तर त्यांना अटॅक आलाय का, अटॅक आला ते 10 दिवस खाली येईल किती, वरून गोळा पृथ्वी, बस किती लाखो गुणा मोठा आहे सूर्य पृथ्वीच्या, ठीक आहे ना. काय व्हायचं मग, काय व्हायचं? अरे भुसणार कुठल्या भूस नसतो, बस एवढंच असलं लाखो गुणा. मला सांगा, भगवंत पुढे विचारते पण केला म्हणजे ती मला सांग, तिथं दोरी लावली, मॅप चुकली, त्याला बांधलाय तिथं, मग कुठल्या ताकदीने ठेवला असेल? नाही, ती त्याच्या ताकदीनं माझ्या प्रेमानं राहिला नाही, तसं मी कुठल्या ताकदीनं राहिलो तरी नाही, त्याच्या प्रेमानं राहिलाय. तो माझा परमेश्वर, मी त्याचा सूर्य, बस काय, आणि ह्याला देणार प्रकाश. तो माझा परमेश्वर, मी त्याच्या प्रेमात आहे, आणि हे बाकीचे त्याची इच्छा आहे तुमची की आता थोडं ऊन मिळावं, थोडं थंडी आहे, काय तो आता थोडंसं दुःख आहे, आता थोडं सुख आहे, सुख आहे तर चला हातांच्याकडे, दुःख आहे तर चला हातांच्याकडे, पण तुम्ही सुखात दिया आणि दुःखात दिया काय कवापासून सूर्य? अरे आम्ही कवापासून नाही, तुम्हाला काय म्हणतो? सूत्र आहे उपनिषद काय, ते थोडं 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 काय, आज माझं मूड आहे म्हणून मी सांगितले, गंमत नाही, वरती वर पडलं, ठीक आहे. थोडं तयारी स्वतःच्या जे जे सार काय निघाला सांगा मला, सार निघाला ही सगळी भीती घ्यायची, मडी है ना, मडी भीतीतली यायची नुसती, आणि ती माझ्या प्रेमाच्या भीतीतली यायची. प्रेमाची भीती पाहिजे, आज प्रेमाचा दिवस आहे ना, छान सांगितलं का नाही? मग भयास्त प्रतिबंधमा, ती पाठीची पाठी म्हणजे माझ्या प्रेमाच्या भीतीत. मला सांग, वाऱ्यानं कधी आपली मर्यादा ओलांडली का? आज वाहणारच नाही, बिलकुल बंद, कुठंच नाही. इंद्रानं कधी पाऊस पडणं बंद केलंय का? जलजेनं बंद केले का? नाही. सूर्याने कधी उगणं बंद केले का? चंद्रानं कधी दिसणं बंद केले का? म्हणून उपनिषद सांगितलं, जो माझ्या प्रेमाच्या भीतीत आहे त्याच्यापाशी मी येत जात राहतोच की, एवढं मला करायचं लागतं. कसं काय, तुला काय त्रास दिस काय, म्हणून तर ती कसा कधी येतो, संधीच्या वेळी येतो, चौकशी करतो, ठीक आहे निघू. प्रेमाच्या भीतीतला बस आपोआप रडत राहतो. हो, प्रसिद्धी आली, येऊन गेली, आता सुंदर गंध आला होता, सुंदर चर्चा चालली होती, डोळे उघडू वाटत नसे, पण आता काय करायचं, चला ठीक आहे, बायको हात मारती, स्वयंपाक केला, डोळे
खाताना पुन्हा आमचं पाहिजे होय होते आणखी सुट्टी आम्हाला विचारावं लागते किती वाढली ती आधी तर एक वाढली होय मग नको साहेब अहो थोडीशी एवढी चांगली गरम आहे आमचं असं ठीक आहे म्हणजे आज काय चाललंय कायच नसतं आणि कोणाला लय लोड झाला म्हणजे मग पुन्हा म्हणतो सकाळी नको नाश्ता बिस्टा काय नसतं काय माहितीच नसतं ना किती खाल्लंय असं होतं ही माझ्या प्रेमाच्या भीतीत असते बाकी हे मडी भीतीत आहेत म्हटली त्याला कशाचं भ्या वाटेल सांगता येत नाही पण त्यांना फक्त माझं भीती आहे किती भारी सूत्र त्याच्या भीतीत राहो त्याच्या प्रेमाच्या भीतीत राहो समजा तू जर विचारलं तर काय केलं खाली गुरु दिले संत दिले सत्संग दिला विवेक दिला अनुग्रह दिला मनुष्य देह दिला माझं द्यायचं काय राहिलं तू सांग तुझी सीडी काढ बाहेर अंतकरण म्हणजे सीडी आहे ना त्यातलं अंतकरण आहे की नाही ती सीडी आहे ती काढतील ती लावतोय आपल्यामध्ये बघत बस माझं काय चुकलं तुझं काय चुकलं ते बोल भगवंत कुठेही चुकत नाही सगळीकडे जीव चुकतो त्या जीवानं आणि 100 वर्षापर्यंत संधी दिली आहे त्यानं लवकर त्याच्या भीतीत जावं प्रेमाच्या भीतीत जावं की तो काय बिना संधीचं कसं खाऊ मी संध्या केल्याशिवाय माझा हक्क नाही त्याच्यावर कारण गुरुनी मला अनुग्रह दिला कसं खाऊ मी संदेशिवाय कसं खाऊ मी काय थोडंसं काम केल्याशिवाय सेवा केल्याशिवाय माझ्या प्रेमाच्या भीतीत राहते त्यांनी काही नाही केलं तरी मी त्यांना घालतो कारण माझी प्रेमाची भीती त्यांना आहे कारण ते प्रेमाच्या भीतीत कधी काही केल्याशिवाय राहत कारण त्याला मोकळं बसणं आवडतच नाही मी पुरुष असून रस्ते इकडे तिकडे गेली उशीर झाला तर मी ती साडी काढतो काय माझं काम आहे काही आहे का काम सांग माझ्या प्रेमाच्या भीतीतले कधी खाली मोकळे राहत नाही मोसावून राहतो म्हणले सैतान सैतान मग डोक्यात खाला की मोकळं काय 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 सुचवतं मग सैतान इमिटी माइंड इज बोला की इंग्लिश मग सैतानला इंग्लिश मध्ये काय म्हणते नाही इंग्रजी तुम्ही एवढ्या एवढ्या पुस्तकं शिकला बरं त्याला हिंदीत खाली दिमाग बस मग तेवढं तरी त्यालाच इंग्लिश मध्ये इमिटी माइंड इज असं राहू दे आज नको आज हिंदीच बोलायचं त्यांचं का बोलायचं एक मारायची इंग्रजी हे का नाही आणि म्हणायची हिंदुस्थानी इमिटी माइंड इज आम्हाला माहित नाही पुढे मारायचं बस नाही तर मग इमिटी माइंड इज सैतान काढा त्याच्या भीतीत आपण राहूया समजा नाही करायचं काय मला बापूंनी माहिती दिला असता तर मी सगळ्यांना सत्संग दिला असता नाही आज हे का नाही असं दीर का तुम्ही बघा तुम्ही सत्संग बघा तिथं तुम्ही किती काय काय सांगते काय काय सांगते काय काय सांगते काय बघ कठोपनिषद होता लय उपनिषद नाही कथा बिथा मस्त त्याची मग तिथं जर हात घ्यायचा मग काय एवढं दिवस राहिली तरी तुझं पोट भरणं म्हणल्यावर काय करावं तुला असं म्हणते भीती आलीच म्हणतो भगवंताच्या भीतीत कुठेही राहा त्याच्या प्रेमाच्या भीतीत काय भारी कळलं नाही बरं आता ती बिनापासून कापासून त्याला नाही द्यायचा आता पासून का नापासून नाही मी ते प्रेम बस काय काय सांगा शैतान का नाम लिया कशाला ओके प्रेमाच्या भीती उग्र रूप जर झालं का नाही गजू तर गाडी जागा उभी असते की नको मोडा म्हणते मोडा कसा
मग यायचं आपण देहावर, मग त्याचा दाख आहे, आपण हसायचं, मग जनावर आहे, मग हे आहे, मग तुझं आहे, असं देहावर यावं लागतं. ठीक आहे ना, तसं व्हावं लागतं. जसं जोपर्यंत उठावं लागतं की नाही आपल्याला, उठल्या मग पुन्हा हा वडील येतं आमकायचं, तसं व्हावं लागतं पुन्हा, मग सौम्य व्हावं लागतं सामान्य. तसं देव आला का नाही कृष्ण रूपात, का सगळ्यांना आवडलाय, कुणी काय करायला ती करते, काय काय लावतंय कुणी तरी बी ती करतंय, म्हणून ते आवडते सगळं. त्यानं रूप बी भारी घेतलं का. तुम्हाला माहितीये का, राम जन्मात रामाचा चेहरा एकदम असा गंभीर येते, आणि कृष्ण जन्मात कृष्णाचा चेहरा काय खरी पडते ते. तर त्याला विचारलं होतं येशूने, तुझं खड्डे कसं पडत, तर म्हणलं गोपीने मुख घेऊन घेऊन म्हणले कसं झालंय. हो रवी श्लोक आहे त्यात, म्हणजे ज्यांची इंद्रिय नीट लई मग आध्यात्मिक अर्थ आहे उच्च टोकाचा. दळभद्र्या लोकांना काय करतो, ज्यांची मी प्रेमात इंद्रिय पिली, म्हणजे ज्यांना स्वतःच्या देहाचं भान नाही, ते माझे गोपी. म्हणजे ह्या बाया नाही त्याच्या देशना कुठल्या वगैरे मधल्या नाही, ज्यांची इंद्रिय प्रेमात मी पिलेली आहे आणि माझ्या प्रेमाच्या धाकात जी राहते ते माझे गोपी. याचा अर्थ तो आहे गोपी. आणि त्यांच्या बरोबर म्हणले मी राग करतो. मग राग करतो म्हणजे काय म्हटले, बाकीचं सगळं निराश करतो आणि त्यांचे माझ्या स्मरणात आणि मी त्यांच्या स्मरणात असणं म्हणजे राग आहे. असं त्यांना माझ्याशिवाय करमत नाही. त्यावेळेस मी सुद्धा वैकुंठ सोडून त्यांच्यापेक्षा ती जास्त एकदा चक्कर मारून येतच नाही. सुप्रायचं हळूहळू आपलं प्रेम वाढत जसं जाईल तशी त्याची प्रसिद्धी आहे का नाही. सूत्र एवढंच लक्षात ठेवायचं, तो किती वेळा घसरतो पण पुन्हा आणखी उभा राहतो, घसरतो पण उभा राहतो, घसरतो पण उभा राहतो.